राम राम कृष्ण हरे हरे जय राम
कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसीहार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुकामने 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 माझे हेची सर्व सुख
Hare
तुका म्हणे काय न मागू आधी कर तुझे पायी तुझ गोड तुझे रूप गोड तुझे
झाले होता जनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा क्या बात है वाह वाह तो बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल भगवा तुहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल भगवा तो हा विठ्ठल भगवा सर्व दुःखाचे हॅलो राम ओ मना कुंतु माया जाणी नको 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 मना कुंतु माया जाणी नको नको मना कुंतु माया जाणी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची हे मुडी पडेल माझी काळाची उडी पडेल माझी काळाची हे उडी पडेल माझी काळाची उडी पडेल माझी सोड विना देवा सोड विना देवा सोड विना देवा सोड विना राजा देशीचा सोड विना राजा देशीचा सोड विना राजा देशीचा सोड
विना राजा देशीचा चौधरी सोयरी भरी आणि सोयरी भरी आणि सोयरी भरी काळाची हे उडी पडेल माझ्या 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 गोड विना तेव्हा माय बाप गोड विना तेव्हा माय बाप कापणी तुला सोडविना गोड कापणी तुला सोडविना गोडी कापणी तुला सोडविना कापणी तुला सोडविना गोडी एका चक्रपाणी वाचतो एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल माझे काळाची हे उडी पडेल माझे काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी पडेल माझे थोड विना तेव्हा माय बाप थोड विना तेव्हा माय बाप हरी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी गोपाल कुमारी कुमार विठोबार कुमारी कुमार कुमार गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार नको नको मना नको नको मना गुंतो माया घडी हॅलो नको नको मना गुंतो माया घडी नको नको मना नको नको मला नको नको मला गुंतो माया गाडी नको नको मला गुंतो माया गाडी काळा नवरी क्रांतावया काळाला गडाला जवळी घासावया काळाची उडी पडेल माझीवा काळाची उडी पडेल माझीवा कोण विना तेव्हा माय बाप कोण विना
तेव्हा माय बाप माय बाप सोडविना नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी
सोडविना दिशीचा चौधरी आणि कसोयरी भरी भरी काळाची हे उडी पडेल भांजोहा सोडविना तुहा मायवा तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची हे उडी पडेल भाजीव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला विठाला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा गोपाल देवा निवृत्ती उदारा गोपाल देवा मुक्ताबाई नमो विभूरी निवृत्ती उदारा गोपाल देवा निवृत्ती उदारा गोपाल देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनमभये मुक्ताबाई नमो त्रिभुवनमभये ज्ञानेश्वरा करुणा पावन झालो चराचे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणाभर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलासी राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथम कुटी जळाल कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मध कोण तारी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे धिक्करण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोणी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वारकरी संताचा यावारी संताचा मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नको नको मना कुंतु माया जाळी नको नको मना कुंतु माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। प्रस्तुत प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवे करता सादर केला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे या ठिकाणी मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करतायत। विठ्ठल नको नको मना कुंतु माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा ज्या निमित्तानं सज्जनावाचे या ठिकाणी कीर्तन समर्पित होत आहे कैलासासी भक्तिराम महातू दरेकर आदरणीय बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं या दरेकर परिवारानं या कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सज्जनाहो परिसरातून आलेल्या सर्व मंडळींचे धन्यवाद आहे। या दरेकर परिवारावर खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं दुःख फार मोठं आहे। या ठिकाणी पितृत्व त्यांच्या जीवनात हरपलेलं आहे आणि सज्जनाहो सनातन धर्माप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी कराव्या लागतात त्यातील आजचा हा पुण्यस्मरणाचा वर्षश्राद्धचा एक खऱ्या अर्थानं विधी आहे आणि पुण्यस्मरण वर्षश्राद्ध अर्थातच एक वर्ष झालं आणि एका वर्षानंतर या ठिकाणी तुम्ही केलेलं पुण्य आणि त्याचं असणारं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण। विठ्ठल एका वर्षानंतर या ठिकाणी आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा आहे आणि म्हणून वर्ष श्राद्ध असं असणारं या ठिकाणी 3 समन्वयानं या ठिकाणी या कार्यक्रमाची संपन्नता परिपूर्णता या ठिकाणी होतीये। सज्जनाहो अन्नदान असेल या ठिकाणी पिंडदान असेल आणि ज्ञानदान असेल या तिन्हीचा समन्वय साधत या कार्यक्रमाची संपन्नता या कार्यक्रमाच्या प्रसंगी होत आहे। पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पित्रांचे ऋण। या पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वैदिक संस्कृतीप्रमाणे आणि गरुड पुराणात काही नियम आमच्या समोर आहेत त्याप्रमाणे काही विधी करावे लागतात त्यातील पिंडदान असेल किंवा अनेक विधी असतील सज्जनाहो म्हणून या ठिकाणी पुण्यस्मरणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे। या परिवाराचा विचार केला असता श्रीमती नंदा भक्तिराम दरेकर पत्नी आदरणीय भानुदास भक्तिराम दरेकर मुलगा आदरणीय मनीषा अनिल कोळेकर मुलगी आदरणीय वनिता सोमनाथ सातोर मुलगी आदरणीय राणी बाळासाहेब नत्ते मुलगी वैशाली हैबत माशेरी मुलगी आदरणीय सारिका प्रशांत साबळे मुलगी आदरणीय रुपाली रंगनाथ माशेरी मुलगी आदरणीय विशाल थिटे मुलगी आदरणीय शुभांगी भानुदास दरेकर सून आदरणीय आराध्या भानुदास दरेकर नाथ अनन्या भानुदास दरेकर नाथ असा असताना मोठा परिवार या ठिकाणी आदरणीय बाबांना 1 मुलगा आणि 7 मुली असताना असा या ठिकाणी परिवार आणि या परिवारावर या ठिकाणी सज्जनाहो दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाचार्य मृदंगाचार्य कारकरी वृंद सगळेच उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचं अंतकरणातून हृदयातून धन्यवाद आहे। गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर ज्यांनी पहिली चाल गायली ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे आणि अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती संधी प्रेरणा प्रोत्साहन मला ज्यांच्यामुळे मिळतं असे माझे वडीलधारी भक्तप्राण आत्तार महाराज या ठिकाणी आहेत। महाराजांसाठी महाराज या ठिकाणी ज्येष्ठ कीर्तनकार आहेत आणि गायनाचार्य संगीत विशारद महाराजांचा अंतकरणातून धन्यवाद। या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनासाठी साथ करण्यासाठी आळंदी येथे ज्यांची पार्थराज वारकरी शिक्षण संस्था आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं सुंदर कार्य या ठिकाणी ज्यांच्या हातून होत आहे
असे गायनामध्ये ज्यांचं विशारद आहे आणि पकवाजामध्ये विशारद आहे संतोषजी महाराज राऊत आणि भक्तवराय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांचीच वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी मुलं आहेत या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अजूनही ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पकवाजाची साथ करण्यासाठी ज्यांची आळंदीमध्ये ज्यांची शिक्षण संस्था आहे आणि अतिशय सुंदर विद्यार्थी घडवण्याचं काम जे करतात मोहन महाराज गुढे पाटील या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या. अतिशय महाराजांचा हात या ठिकाणी गोड आहे त्यांचा धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हार्मोनियमची साथ समर्पक साथ करण्यासाठी आपल्या या परिसराचा भागाचा असणारं भूषण या ठिकाणी हरिभक्तपरायण सार्थक महाराज दरेकर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या होता. महाराजांचे या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी विनेकरी असतील चोपदार असतील आपल्या अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त होत असताना डोंगरचे सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे हरिभक्तपरायण मच्छिंद्र नाना सातो या ठिकाणी नानांनी संपर्क साधला. ही सेवा मला प्राप्त झाली. तसेच परिवाराचा संपर्क असेल यांच्याही विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. या ठिकाणी नाना आपला अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वच मंडळी उपस्थित आहेत आणि या परिसरात बहुतांशी कीर्तन झाल्यामुळं बरीच मंडळी या ठिकाणी ओळखीची आहेत. आदरणीय महाराज आहेत. आपला अंतःकरणातून धन्यवाद आहे. या सणसवाडी असेल समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल या ठिकाणी सणसवाडी परिसर असेल हाही परिसर फार आध्यात्मिक दृष्ट्या सजन आहे आणि या चिकित्सक या ठिकाणी श्रोते मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आपल्या अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आमच्या जंगम भाऊंची आहे. अतिशय नावाजलेली साऊंड सिस्टीम आपल्या भागातली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी ऑपरेटिंगही त्यांचं फार सुंदर आहे आणि फार वर्षापासून ते मला या ठिकाणी कीर्तनाला अनेक ठिकाणी साथ करतात. आदरणीय भाऊ तुमचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. तुमचा आमचा या ठिकाणी पारिवारिक जुना स्नेह आहे. आदरणीय भाऊ तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे हनुमानदादा सातव असतील परिसरातली मंडळी असतील सगळीच मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद. महाराज मंडळी आहेत. आता सगळ्यांचं नाव उल्लेख शक्य नाही कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे आणि अर्ध्या तासात आपल्याला सेवा या ठिकाणी संपन्न करायची. ज्यांची नावं घेतली ती देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. बाकीचे कोणी नाराज व्हायचं नाही. नावाचं काय नसतं आणि जास्त करून महाराज मंडळी नाही आता नावात काय सगळ्यांना माहिती. आदरणीय सगळ्यांचं धन्यवाद आहे. तुझे नाव हम नाम के प्रेमी नहीं हम हरि नाम के प्रेमी है. विठाला नको नको मना गुंतू मायाचा आणि काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सजना हो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंग बऱ्यापैकी सगळ्यांच्या पाठातला. मला असं वाटतं अभंग कानपाठ आहे तोंडपाठ आहे बऱ्यापैकी या ठिकाणी अभंगाचं चिंतन या ठिकाणी असत असं काही नाही. त्यामुळे चिंतनात थोडा फरक राहतो. अभंगात पहिलेच 2 शब्द आहेत आणि ते 2 वेळा आले. नको नको मना गुंतू माया जाळी. महाराजांनी या ठिकाणी 2दा नको म्हणते. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय 2दा नको म्हणतात या अर्थी अभंगात काहीतरी गांभीर्य या ठिकाणी आहे. सज्जनो ज्या अर्थी महाराज या ठिकाणी आणि नको कोणाला म्हणतात जर जे मन दिसत नाही त्याला नको म्हणतात. पहा महाराजांची भूमिका फार सुंदर आहे. महाराज सांगतात म्हणा या मायाजाळात गुंतू नकोस. जर या मायाजाळात गुंतून राहिलास आणि तुझं आयुष्य पूर्ण याच्यातच व्यतीत झालं तर काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. आणि मग या मायाजाळात गुंतल्यानंतर तू आयुष्यभर प्रपंच करशील आणि मग अंतकाळी मरणाच्या वेळी तुला अंतःकरणात दुःख उत्पन्न होईल आणि हे दुःख तुला या ठिकाणी ते समाधान प्राप्त करून नाही देणार. पहा म्हणा माझा ऐक कारण की मनु राजा आहे कधी हे पुरी. मन हे इंद्रियामध्ये राजा आहे आणि म्हणून मनाला समजून सांगताय. पहा सज्जना हो काय तुकोबारायांना गमक सापडलं. परमार्थ करताना तुकोबारायांनी जी जी भाषा आमच्या समोर वापरली तुकोबारायांना या जगाच्या पाठीवर नाना एक वेगळं गमक सापडलं. पहा ही सगळी इंद्रिय आहे पण महाराज इंद्रियांना कधीच बोलले नाही. महाराज कुणाला बोलले तर हात दिसतोय कान दिसतोय डोळे हात पाय कान डोळे सगळं आहे. हे सगळं दिसतं पण जे न दिसणारे ते मन आहे आणि न दिसणाऱ्या मनाला विनंती करतात नको नको मना गुंतू माया जाळी. महाराज सांगतात म्हणा अरे ऐक बाबा मायाजाळात गुंतू नको परमार्थाकडे ये. मना
मना एक करी मने जाईल मी पंढरी उभा विटेवरी पाहिल तो सावळा. म्हणा अरे आई कोणाला बोलवलं? मनाला बोलवलं. बस त्यांनी खरं उत्तर द्या. महाराज मन दिसतं का हो? मन दिसत नाही याचा अर्थ मन नाही का? तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो ना, आमची इंद्रिय इथपर्यंत आली, पण आमच्या इंद्रियांना आणणारं मन आहे. हा सखळ मन हे इंद्रिया प्रधान. या इंद्रियामध्ये प्रधान कोण आहे? त्या इंद्रियामध्ये प्रधान मन आहे. मनाने ठरवायचं आणि इंद्रियाने ऐकायचं. सार्थक महाराज मन जर म्हणलं मंदिरात जायचं तर इंद्रिय बरोबर येतात बरं का. म्हणून दीप पालवे. मन का महत्वाचं आहे का? त्यानुसार ओवीमध्ये वर्णन करतात. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाश जाय. असलेल्यांनी उत्तर द्या. दिवा विझवल्यानंतर किती वेळाने अंधार होतो? म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाश जाय. त्यानुसार सांगतात म्हणून दीप पालवे आणि लगेच ज्या अर्थी दिवा विझवला त्या अर्थी लगेच अंधारे. का रविबिंबासवे प्रकाश उदाय. सूर्य मावळल्यानंतर संतोष महाराज सूर्य मावळला की त्याची किरण त्याच्या बरोबर लगेच निघून जातात. महाराजांना काय सांगायचं आहे का? हे मन इतकं चपळ आहे, इतकं चंचल आहे, याला जायलाही वेळ लागत नाही, यायलाही लागत नाही. मन चंचल चपळ चंचल चपळ किंवा बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. इतकं मन चपळ. पण ज्ञानोबा सांगतात दिवा विझवला की त्याच्या बरोबर राहणार. हे सूर्य मावळला की त्याची किरण त्याच्या बरोबर जातात. माऊलींना म्हटलं एवढ्यावर समाजाला एवढा दृष्टांत कळावा नाही म्हणून अजून एक पुढची उभी ठेवली. उचलली या प्राणासरशी. आहे ना सगळी जागी? उचलली या प्राणासरशी. बघा पुण्यस्मरणाची कीर्तन आणि दशिक्रियेची प्रवचनं कुठली ही केलेल्यांसाठी मुळीच त्याची राहिली त्यांच्यासाठी. म्हणजे राहिली कदाचित सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याला भ्रमाचं गड्या लई कोटे दिशेल. मग कसं काय जायचं नाही का? जायचंय. काळाची हे ओळी बोलणारे त्याच्यावर लक्ष नाही का? ज्ञानोबाऱ्यांना वाटलं हा दृष्टांत कमी पडेल म्हणून एक अजून तर ठाक्रमाने उभी ठेवली. उचलली या प्राणासरशी मग इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारुये. आता बसलेल्यांनी सोपं उत्तर द्या. माणूस मेला की इंद्रिय किती वेळाने बंद पडतात? आता काय म्हणून बघायला लागलं का? हा माणूस मेला की इंद्रिय इमिजिएट बंद पडतात लगेच. ज्ञानोबांना सांगायचंय हा जसा दिवा विझवला की त्याचा प्रकाश त्याच्या बरोबर आहे. सूर्य मावळला की किरण बरोबर आहे. प्राण गेला की प्राण इंद्रियाचं अस्तित्व घेऊन जातो. तसं मन देवाच्या चरणाजवळ आलं किती इंद्रियांनाही घेऊन येतं. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. मना अरे तू माया जळात गुंतला तर तुझी इंद्रिय ही तिकडे जातील आणि खरं सांगू का म्हणा आणि मग तुझी भक्ती परमार्थ याची साध्यता होणार नाही. काय झालं माहिती का? मनाला फार अंतःकरणातून या ठिकाणी महाराजांनी समजून सांगितलं विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे सांगायची वेळ का आली संतोष महाराज? कारण मन ऐकत नव्हतं. खरंच आहे. आणि या इंद्रियामध्ये कोण आहे तर राजा मात्र मन आहे. लक्ष नाही का? मनाने सांगितलं तरच इंद्रिय ऐकतात. म्हणून काय सांगितलं? मनच देवाच्या चरणावर जळ माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही दळून या बाही हातारी दातारा. किंवा काल्याच्या प्रसंगात प्रमाण आहे. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरही आम्ही जाणो. देवा मनेरी नावाची गाय राख. बाकी सगळ्या गायी सोपे आहे पण मनेरी गाय लई चपळ आहे. इतकी चपळ न पुरती भ्रमण नाही उषा सप्तकी पाताळ आकाशा. हा किती मन चपळ आहे. आता इथं बसतं इथं पुढे लगेच घडामोडी चालू आहे. गाड्या कीर्तन किती वाजता संपते? वेळेत सोडतो का नाही बुवा? ज्या वेळेला आता भूखा लागायचा टाइम झाला तरी पुढे सरकून येऊ. अजून याला बाप सांगायचं म्हणजे बरं काही आज मी कीर्तन ऐकलेली आहेत लक्ष नाही का? आणि आमच्या डोक्यात हे कीर्तन संपून गाड्या पुढचं नियोजन कसं काय बांधायचं आणि मग जायचंय पुढं. पहा मन इतकं चपळ आहे ना
मग तुकोबारांना जाणवलं हे चपल मन का आवरत नाही. त्या मनाला महाराज सांगतात गोविंदाचा छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला गोचंद माझ्या गोविंद 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 नित्य गोविंद गोविंद ओ माझ्या मनाला गोविंद माझ्या मनाला गोविंद नित्य गोविंद गोविंद. क्या बात है. सगळे गायक एक नंबर आहेत. आपण पण सूर लावायचा बघा. आता तुम्ही पीटीवाले चांगले आहेत म्हणून नाही तर काय वेळेस हाय ते बी सूर जातो. लय आवडत एक नंबर आहे. सार्थक महाराज कमी वयात फार मिळवलं बरं का यामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भागाचं वैभव आहे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य. सज्जन हो आपल्या माणसांचं कौतुक आपणच करायचं असतं. लक्षात नाही का. आपली माणसं आपण मोठी करायची. परमार्थात या वयात खऱ्या अर्थाने ही उंची गाठणं ही सोपी गोष्ट नाही. खरंच महाराज तुमचा अंतःकरणातून धन्यवाद. आणि माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. मनाला गोविंदाचा छंद लागावा असं महाराज सांगतात. पण खरं सांगा सज्जना हो मनाला गोविंदाचा छंद लागणं महाराज जवळ अवघड आहे. अवघड आहे का नाही. काय होतं माहिती का. कीर्तनात बसल्यावर तास 2 तास लोकांना असं वाटतं गड्या लईच भारी काम झालं. आज महाराज का व्हायचं तर काय नाही कळलं का तुम्हाला. आणि 1 मिनिटात हे मन जर संसारात गेलं की ते म्हणते कशाचे महाराज परभार अरे येडायस का संसारच बरा आहे. महाराजांना जाणवलं. महाराज म्हणतात म्हणा अरे तू लई धावतोस रे बाबा. तू एका जागेवर थांबतच नाही थांबत म्हणा. अहो अर्जुनाला मन मागितलं देवाला. तू म्हणे ही मी चिकरी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काते. अर्जुना तुला जर माझ्या ठिकाणी ऐक्य साधायचं असेल तर तुझं मन मला द्यावं लागेल. अर्जुना मन जर देणार नशील तर माझ्या ठिकाणी तुझं ऐक्य साधता येणार नाही. भक्ती करावी लागेल परमार्थ करावा लागेल आणि त्याआधी तुझं मन माझ्याकडे अर्पण करावं लागेल. तू म्हणे मी चिकरी माझ्या भजनी प्रेमधरी. सजना हो या ठिकाणी एक कीर्तन याचा विषय असा आहे की त्याच्यात गाथ्यातले प्रमाण भगवद्गीतेतले श्लोक आणि ज्ञानेश्वरीतली ओवी खऱ्या अर्थाने याचा समन्वय म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तनाला प्रत्येक गोष्टीला काही ना काही प्रमाण काही ना काही ओवीबद्ध या ठिकाणी ऐकणारी माणसं फार हुशार आहे. बऱ्याच वर्षापासून कीर्तन ऐकतायत आणि म्हणून या ठिकाणी ही ओवी तुमच्या समोर ठेवली. महाराज बघा एवढं मंच पडे ना या इंद्रियामध्ये आत्मनामरथी नाम विद्धी शरीरमरथैव तू बुद्धी तू सारथी विद्धी म्हणून प्रगती नाही आवडत. म्हणून सगळं आवडत गुरुजी पण मन आवडत नाही बरं का. लई प्रयत्न केला. अहो ज्ञानोबा रे तो मनाला माकड म्हणतात. ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. बसलेल्यांनी प्रामाणिक उत्तर द्या. माकडाला कधी समाधी लागली का हो. अहो साहेब माकडाला समाधी लागेल का कधी. ज्ञानोबारांना लई प्राणी समोर होते पण संतोष महाराज माकडच का नाही वाटलं. काय वाटतं ना माकडच का नाही वाटलं. अहो माकड लई चालाकी. या झाडावर जाईल त्या झाडावर जाईल त्या झाडावर जाईल ती फांदी उलटी पालटी करत. चांगला सप्ताह चाललाय तिथं काड्या टाकी. तुम्हाला कुणाचं सांगतोय माकडाचं सांगतोय म्हणजे कुणाचं मनाचं. अहो लई चपळ लई म्हणजे लई भयंकर. आणि खरं सांगू का आणि ते तसंच गणित आहे. ते म्हणाल महाराज या असं काय असं आहे. आता आम्ही 15 वर्षांना आम्हाला लई लक्षात आल्या गोष्टी लई. अहो काय काय गावात कीर्तनच नाही झाली ना आमची नाही झाली. म्हणलं काय झालं गणित. ते म्हणले महाराज काय नाही बाकी काय नाही म्हणजे 1-2 जरा थोडीशी आडवी येते ते म्हणतात मुसलमानाला माणूस नाही आणायचा बाकी सगळं होईल म्हणजे नाही तर सप्ताह बंद करू म्हणजे. तर मला काय सांगायचे आम्ही काय आभारातून पडलोय का आमचं रक्त वेगळे. अहो आमची कितीतरी पिढी आमचे वडील कीर्तनकार आहे आमचे आजोबा आमचे वडील मी आता आमच्या किती पिढी आल्या याच्यात लोकांना हे समजून सांगायला लागलं आम्हाला. आता आम्ही आधी सांगत होतो पूर्वी पहिल्या कीर्तन करायचो ना तेव्हा सांगायची वेळ नव्हती. आताच्या अलीकडच्या काळात थोडं असं घडायला लागलं.
ते म्हणजे महाराज थोडस आमच्या इथे हिंदुत्ववादी वातावरण. अरे हिंदुत्व हे कळलं तर पाहिजे ना आधी काय हिंदुत्व. हिंदुत्व कळलं पाहिजे. अरे आम्ही काय म्हणून जन्माला आले माहिती नाही आणि मरताना आम्ही हिंदूच मरणारे. आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले, आमच्या पिढ्या इथले आहेत. सांगायचं तात्पर्य सजन आहो. आणि आम्ही कधीच मुखाने सांगत नाही आम्ही ह्या जातीचे त्या जातीचे. काय सांगायचंय, जातीचं थोडीच भांडवल करायला आला आम्ही इथं. आम्हाला काय सांगायचंय, आपण परमार्थातली माणसं. याता याती धर्म नाही विष्णुदासा, विष्णुदासाला धर्म नाही. यारे यारे लहान थोर सकळांचे येथे आहे अधिकार. इथं प्रत्येकाला अधिकार आहे. परमार्थात वारकरी संप्रदायाची प्रगल्भता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. काय होते संतोष महाराज, आता तुम्ही रोज मायाभरी फिरता, तुम्ही बघताय अनेक प्रकारची माणसे. असं सांगायला गेलो तर एक जण मला म्हणला, महाराज लय समता बंधुता सांगायला लागले, लय सामाजिक सलोखा सांगू नका. आता सामाजिक सलोखा नका सांगू तर डोक्यात दगडी घाला सांगू का? काय सांगायचं कीर्तनकाराने? अहो हे चिडचिडीने कधी बोलावं लागते आम्हाला. आता मी इथलंच आहे त्यामुळे काय त्याचं काय घाबरण्याचा विषय येत नाही. याच मातीत इथं ही भूमी फार पुण्यवान भूमी आहे. सज्जनाओ, हे मला सांगायचं तात्पर्य होतं. या ठिकाणी माकडाचा विषय निघाला, सहज थोडं विषयांतर झालं, पण हे बोलणं गेलं गरजेचं आहे. लक्ष नाही का सज्जनाओ? हा, आणि ज्ञानोबारे सांगतात खरंच माकडाला कधी समाधी नाही लागली. हे जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. माकड निघालं म्हणजे डोंबारी निघाला, खेळ करायचा संध्याकाळचे 7 वाजले म्हणजे काय कळेनाच काय करावं. फार अवघड परिस्थिती, फार अवघड कंडिशन झाली. आणि सायंकाळची वेळ झाली. संतोष महाराज बघा किती मन चपळ आहे. आणि महाराज का नको नको म्हणतात, 1-2 मिनिटं पहिले चरणावर नाही. आणि मग निघाला, डोंबारी निघाला. सायंकाळची वेळ, एकही नावाडी दिसली ना. पहा, मनाचा अधिकार परमार्थात काय, प्रपंचात शरीर आणि परमार्थात मन आवश्यक आहे. हा, आणि मग ऐका अधिकार. आणि निघाला मग डोंबारी. एक बी नावाडी दिसताना. मोहन महाराज एक छोटासा नावाडी सहज दिसला. डोंबारी दादांनी विनंती केली, सायंकाळची वेळ, आम्हाला पलीकडे नेऊन सोडा. नावाडीने सांगितलं, आता वेळ संपलेली, याच्या पुढची रिस्क मी घेऊ शकत नाही. म्हणजे 2 पैसे जास्त घ्या पण आम्हाला पलीकडे सोडा. नावाडी म्हणला, सोडतो बरं का, पण तुमच्या सोबत कोण कोणी हे मेंबर मात्र बघावे लागतात. पहिली नजर बोकडा गेली म्हणजे बोकडाला चालेल, काय अडचण नाही. बोकडा का बघितलं, डोंबारीकडे बघितलं, पण ज्या वेळेस नावाडीने माकडा का बघितलं, म्हणजे कुणाकडं, मनाकडे. हा, माकडा का बघितलं, नावाडी म्हणलं सगळं जमल, तुम्हाला दोघांना घेऊन जातो, फ्री मध्ये घेऊन जातो, पण माकडाला घ्यायचं नाही म्हणजे नावे. अरे म्हणले, आज काय बोलतो तू, नाही कळलं का तुम्हाला? मला खरं परफेक्ट उत्तर द्यावं. खरं सांगा महाराज, डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? डोंबाऱ्याचा खेळ पुन्हा अवलंबून आहे, किंवा डोंबाऱ्याच्या खेळातलं अट्रॅक्शन काय, मेन हिरो कोण आहे डोंबाऱ्याच्या खेळातला? ओ लाडकी बहीण योजना बोला की, डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो कोण आहे? डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो माकड आहे, परमार्थातला हिरो म्हणे विठ्ठल. नावाडी दादानी सांगितलं जमणार नाही, म्हणजे नाही जमणार म्हणले माकडाला. डोंबाऱ्याने हातपाय जोडले, 2 पैसे जास्त घे बाबा, पण घे बाबा माकडाला. म्हणजे तुम्हाला माहिती नाही ते लय भयानक आहे, ती एका जागेवर थांबतच नाही. पण आता चांगला मागला चालू झाला की लगेच या पोटात दुख येते. नाही कळलं का तुम्हाला? तुम्हाला सांगू, काही माणसं आयुष्यभर निंदाच करत बसती हो. तुम्ही बसा त्यांच्या बाजूला, तुम्हाला कळत ही कुणालाच चांगली म्हणली नाही, कधीच नाही. म्हणजे काय झालं माहिती का सज्जन आहो, जाऊ दे आता लई पुढे जाईल, कीर्तनाचा विषय नाही. पण हे सत्य, हे वास्तव तुमच्याकडे लई नाही, आमच्याकडे बी असलेले. आमच्या इथल्या एखाद्याला विचारणं कसं काय कीर्तन करतोय बरं, पण ते कशाला आलं म्हणजे मला काय म्हणायचे, सगळे खरे, पण काही ना काहीतरी आडवा आणतातच माणसं. लक्ष नाही का सज्जन आहो? अहो लय कॉम्पिटिशन, लय स्पर्धा. मी नानाने मी सांगत असतो, आता तुम्ही गाडी घेतल्यावर तुम्ही अभिनंदन करायला आले, बरोबर का? गाडी घ्यायला आले तुम्ही, संतोष महाराज तिकडे शोरूमला आले. एक पट्टी आमचा 1 वर्षाने फोन केला, मला कबीर महाराज स्टेटस बघितली, तुमच्या एका जोडीदाराची नवीन गाडी घेतली. म्हणलं हो गव्हाणे पाटील तुम्ही बी हार घेऊन आले. आता म्हणलो काय झालं? ते म्हणलं काय नाही महाराज, आनंद वाटला. म्हणलं खरंच वाटला का आनंद? म्हणलं फोन कायला केला? 1 वर्षाने केला. नाही म्हणले 30 लाखाची गाडी घेतली म्हणले इनोवा. म्हणलं हो बरोबर आहे. नाही म्हणले मग तसं नाही म्हणले, मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली? काय माहिती का, तुझ्या 4 गाड्या पुशीत होईल ना बसला गेला समोर, लोकांनी एक घेतली म्हणून तुझ्या का पोटात दुख येते? बघा तरुणांना मी नेहमी सांगत असतो, असती यारपट माणसं आपल्या आयुष्यात येणारच. ही माणसं ढेकण्यासारखी. मला एक प्रभार आठवला तू करायचं, पण खरं ढेकण्यासारखी माणसे. ती ढेकून कसा खाटीवर निवरती जातो, वरून खाली येतो. यांच्या लिमिटेशन, यांना एवढ्याच मर्यादा आहेत, यांची उंचीच तेवढी. ती देखणं कशी खाटावरती जाणार, परत तळाला परत तिथून खाटावर जाणार,
अशी ढेकणाच्या विचाराची माणसे यांच्याकडे लय लक्ष द्यायचं नाही, त्यांना लय महत्व बी द्यायचं नाही. आणि मला नेहमी वाटतं की हत्तीने कुत्र्याकडे बघायचं नसते. हत्तीने कुत्र्याकडे बघितलं तर कुत्र्याची किंमत वाढते. आता हत्तीने ठरवायचं कुत्र्याची किंमत वाढवायची का? मला काय म्हणायचं, व्यवसाय करताना, चांगलं काम करताना, एखादं नवीन काही कार्य सुरू केलं तर अशी आडवी येणारी माणसे, तुम्हाला खरं सांगू का, इथं एक सत्य या मृत्यू लोकांचं. कोणतंही काम आमची जुनी लोक सांगतात पा, जुनी लोक सांगतात की कोणतंही कार्य करताना सजराव विठाला हे सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि मग संतोष महाराज माकडाला घेतलं बरं का. डोमालीने सांगितलं घ्या म्हणले माकडाला, नावाने म्हणले की येतो, पण त्याचे हातपाय बांधायला लागते. कुणाचे बोला? माकडाची. म्हणजे कुणाचे महाराज? मनाचे. बांधून दाखव बरं मनाचे हातपाय. अहो मनाला जेवढं बांधायला तेवढं मन बाहेर नाही. खरं सांगू का, मंदिरात उभं राहायला वाटतं, असं वाटतं गड्या खरीच अंतःकरणातून भक्ती करतोय का, असं निहार देवाकडे बघायचं. आणि मग त्याला वाटतं आता डोळे उघडे ठेवून देव बघितला, देवच दिसतोय, म्हणजे आता खरं परमानंद प्राप्त करू म्हणून डोळे दाखले. आता डोळे दाखवून पाया पडला, डोळे दाखवून पाया पडल्यावर जत्राच बनली डोळ्यासमोर. जेवढं मनाचं स्मरण कराल तेवढं मन बाहेर जातं. हा आत्मानाम रथिनाम विद्धी शरीरम रथे मिळतू बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रगट. मनाच्या हातात शरीराचा रथ आहे, लक्षात नाही का? हा लगाम मनाच्या हातात आहे. आणि मग डोंबारीने म्हणले चालेल, म्हणले हातपाय बांधतो म्हणले माकडाचे, पण माकडाला घ्या. घेतलं म्हणले माकडाला. आता नावाने नाव हाकायला लागला. फार भयंकर. त्याला तर काय झोपच येणार नव्हती. बोकड कधी झोपला, डोंबारी झोपला, पण झोप कुणाला नाही. खरं सांगा, माकडाला झोप नाही. या कुशूनी त्या कुशू, त्या कुशूनी ह्या कुशू, ह्या कुशूनी त्या कुशू. त्याला समजायला काय करावं. फार बेचैन झालं माकड, फार बेचैन झालं. शेवटी काय झालं, त्याला एक गवताची काडी गावली महाराज. नाव आहे गवताची, मध्यावर नाव आली ना. आता गवताची काडी गावली, नावाडी नाव हाकत मग नव्हता. डोंबारी झोपून गेला, बोकड झोपला. माकडाने गवताची काडी घेतली, बोकडाच्या नाकात घातली. राहिली असं क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब जग, देखे तो सब जग ही भूला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला, देखे तो सब जग ही भूला, गिरधर लाल तो भाव का भूखा, गिरधर लाल तो भाव का भूखा, लागत नाही लागत तुका, लागत नाही लागत तुका, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला, देखे तो सब जग ही भूला. अख्खी नाव महाराज जन्मय केली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मना लई भयंकर बरं का तू. काय झालं, बाप पोराला पहिल्यांदा जरा समजून सांगतो, पोरा येडेगत करू नको, अभ्यास कर. हे दोनदा नको म्हणलीत महाराज बघा, 2 वेळा. पोरा अभ्यास करा, असं येडेगत करू नको. पोरगा ऐकलं नाही की बाप मग नंतर रागवायला सुरुवात करतो. अरे सगळी पोरं पास झाली, दरवर्षी नापास होतो, या वर्षी तरी जरा बापाची काहीतरी इज्जत ठेव बरा. वर्ग म्हणते काय काळजी नका करू. परत पोरग नापास होतो, बांबूचे 2 ठटकं टाकतो बाप. मग त्याच्यावर पोरग घेतो दाराची कडी लावून. बाप म्हणतो बाळा दार उघड. मग म्हातारी कावती म्हाताऱ्यावर. म्हातारी म्हणते तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का,
कायला पोराला मारता? नापास तर नापास उद्या म्हणले माझं पोरग. जीवाचं बरं वाईट केलं तर मला खरं सांगू का, आईच्या अंतःकरणात प्रेमच आहे, पण बापाचं हृदय नसं नाटून आलं का? बाप म्हणतो हे पोरा अरे दारू घड बाबा, अरे दारू घड. काही नाही बोलत, तुला मारित नाही, दारू घड, फक्त 2 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. पोरग दारू घालतं, बापा बाजूला जाऊन बसतो. आता काय केलं माहिती का? आधी समजून सांगितलं, रागाने सांगितलं. आता मात्र दोन्ही हात जोडले आणि पाया पडून विनंती केली पोराला, पोरा अरे तुझ्या कल्याणासाठी सांगतो, असं करू नकोस, असं करू नकोस. चांगल्या मार्काने पास झाला की नाव काढतील लोक तुझं. अरे मग आपलं बी नाव होईल, घराण्याचं नाव होतं. असं करू नको बाबा. किती वेळा? 2-3 वेळा नको नको म्हणला बाप पोराला. आता मग सांगू का तुम्हाला, तुकोबाराने हेच जाणवलं. तुकोबारान मनाला असं गोंधळायला लागले आणि तुकोबाराने सांगतात, हे म्हणा हे प्रपंच लय दुःख देईल, नको नको असं करू आणि या मायाजाळात गुंतू नको. अभंगाचं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि मग महाराज सांगतात, म्हणा या मायाजाळात गुंतू नकोस, कारण हा संसार खऱ्या अर्थानं जाता जाता तुला फार दुःख देणार आहे. आणि म्हणून सज्जनाओ, आणि हे खरं आहे, महाराजांचं म्हणणं आहे, महाराज आनंदात वैकुंठ गमनाला येते. ज्ञानोबा आहे आनंदात संजीव समाधीला जात आहे, पण लक्ष नाही का, संत आनंदात जातात आणि आपल्याला मात्र दुःख काय मृत्यूचं. याचं कारण सांगू का, माणसाला मृत्यूचं दुःख नाहीये, माणूस आपला आहे याचं दुःख माणसाला आहे. जिथं आपलेपणाची भावना आहे, हा संसार हा प्रपंच माझा हे सगळं मी सोडून चाललो, याचं दुःख अंतःकरणात मनात शेवटी होईल आणि मग तू पस्तावशील. मग काय कर म्हणा, हा नामस्मरण कर. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता. या जगाच्या पाठीवर तुला कोण नाही सोडवणार. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुला वाटेल शेवटी शेवटी हे सगळं केलं, आयुष्य व्यतीत केलं, हे सगळं माझे, पण एकदा काळाची उडी पडली तर तुझ्या जवळची माणसं मी तुझ्याकडे लागणार नाही. आणि हे खरे माझ, हे खरे. तुम्ही मृत्यू लोकात पहा, फार अशी कमी उदाहरणं आहेत, ती वेगळी प्रेम करणारी आहेत, पण अनेक उदाहरणं बघितली. मला कवटी फुटस्तवर बी लोक थांबत नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. अरे कवटी तरी फुटून द्यायची रे बाबा. त्याने आयुष्यभर यांनी प्रपंच केला, आयुष्यभर बुद्धी त्यांनी लईच संघर्ष केला, थांबला पाहिजे होता असतो. आणि अजून नवल सांगू का लोकांचं, नाना नवल असे माणूस गेला की त्याचं नाव विसरून गेली हो लोक, सगळ्यांचं नाही सांगत. आणि मग म्हणतात गडबड करतात, हा चला चला उरका 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 म्हणले, काय झालं, आणि म्हणले बघा बॉडी पूर्वर आली म्हणले. आपण त्याचं नाव होतं ना, त्याने आयुष्यभर लागला तुमच्यासाठी. हा सज्जन हो, खरं सांगू का, अहो कोरोनाच्या काळात 10 फुटावर ताट सरकवलो, आपण त्यांनी जीव लावला ना तुला. आणि त्या काळात तू नव्हतं का त्याच्यासोबत, पाहिजे होतास. अरे कोण कुणाचं, बहीण कुणाची नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, वा वा वा, नाही कुणाचे कोणी, नाही रे,
बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे कोणाची मेल्या मागे सर्व राहिले कुठे राहिले प्राण्या माणसाला हे आणि 2 दिवसाची तुझी जवानी आणि पुढे नाही टिकणार. ज्या जवानीवर गर्व करतोस गड्या हाच आणि हीच वेळ परमार्थ करायची. कोण सोडवेल? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवल्या. ज्याचं नामस्मरण तुझ्या मुखात असेल कोणी नसेल तर कोणी नसेल. आम्ही अशी माणसं जाताना बघितली सजना. सांगायचं तात्पर्य असं आहे बहीण कुणाची, भाव कुणाचा, बोल कुणाचे सगळे सोडे. आयुष्यभर नाती जपणं फार गरजेचं आहे सजना. माझ्या प्रत्येक वाक्याचं लक्ष द्या.